च्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी. प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबतचे दोन्ही जी.आर. सरकारने रद्द केलेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली जाणार आहे. जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर समितीच्या अहवालानंतर कुठल्या वर्गापासून हिंदी लागू करावी, मुलांना काय पर्याय द्यावा याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान 16 एप्रिल आणि 17 जून रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले. राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध सुरू होता. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता, पण सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जात होता. विरोध आणि नागरिकांमधील रोष लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. दरम्यान सरकारच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो. ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल. ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमातून येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल. आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये, कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे, सक्ती तर संपली. सक्ती हा विषय कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. मग कोणी आणा, तुम्ही कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी. आता कोणी म्हटलंय, उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे. आता जी.आर. रद्द केला, कोणी जी.आर. काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना, हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे, अफवांची फॅक्टरी झालेली आहे. भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवायच्या, खोटं नाटक कथानक सादर करायचं, विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला. खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता. मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडानं आंदोलन करायला निघाला, हा प्रश्न विचारला पाहिजे. विचारा ना. पण पहिलं मुख्यमंत्र्यांना मराठी कळतं का म्हणून मराठी आम्ही सक्तीची केली. जर का मी जी.आर. काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढत बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी.आर. आणि मग मीच माझ्या जी.आर.ची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिलं नीट वाचायला शिका, समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तर त्रिभाषा धोरण आणि 5 जुलैच्या मोर्चा याभोवती राज्यातील सर्व राजकारण केंद्रित झालं होतं, कारण सरकार आणि ठाकरे बंधू या माध्यमातून एकमेकांना आव्हान देत होते. इतकंच नव्हे तर 5 जुलैचा मोर्चा ठाकरेंच्या मनोमिलनाची नांदीही ठरणार होता, कारण 5 जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार होते. दुसरीकडे त्रिभाषा धोरणाच्या विरोधात नागरिकांमध्येही प्रचंड रोष निर्माण झाला होता. परिणामी ठाकरे बंधू, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी वज्रमूठ केली होती. राज्य सरकारच्या जी.आर.चीही ठिकठिकाणी होळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी झटणाऱ्या अनेक संघटनांनीही 5 जुलैच्या मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. या सर्वांचा विचार करून राज्य सरकारनं दोन्ही जी.आर. रद्द केले. त्यामुळे 5 जुलैला निघणाऱ्या मोर्चातील हवाच निघाली आहे. तर राज्य सरकारनं राजकीय सारीपाटावर ठाकरे बंधूंना चेकमेट दिलाय.
आणि ठाकरे बंधूंनीही पवित्रा बदलात मोर्चा काढण्याऐवजी मराठी एकजुटीचा जल्लोष करणार असं स्पष्ट केलं। मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही, एकत्र आलोय, एकत्रच पुढे जाऊ असं सूचक वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतची एकी कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं। राज्यभरात अनेक ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं की मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जीआरच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। 5 तारखेचा जर मोर्चा झाला असेल तर दोन्ही ठाकरे जरा असतं तर नाही, 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही। म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे। तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं, आता झोपू नका। एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जिहाद त्यांनी मागे घेतलाय। दरम्यान डीसीएम शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। चोराच्या उलट्या बोंबा अशी टीका शिंदेंनी केली आहे। 2020 साली माशेलकर समितीचा अहवाल कोणी स्वीकारला आणि 2020 साली मुख्यमंत्री कोण होतं असा सवाल एकनाथ शिंदेंनी केलाय। उद्धव ठाकरेंवर त्यांनी हल्लाबोल केला। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आणि यामध्ये मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री काळ 2020 मध्ये मुख्यमंत्री कोण होतं, कोणी हा निर्णय घेतला, डॉक्टर माशेलकर साहेबांच्या कमिटीचा अहवाल कोणी स्वीकृत केला, कॅबिनेटमध्ये कोणी मान्यता दिली, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात तर यामध्ये चोराच्या उलट्या बोंबा, चोरी करा आणि वरून शिजोरी करा अशातला प्रकार आहे। म्हणून त्यांचं बिंग आता फुटलंय, ते एक्सपोज झालेत आणि म्हणून या भीतीने या ठिकाणी हे उलटं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं। विजय रॅली कसली विजय रॅली? काय तुम्हीच घेतलेला निर्णय, तुम्हीच घेतला निर्णय आणि मुख्यमंत्री असताना तुम्ही निर्णय घेतला, विरोधी पक्षात असताना दुटप्पी भूमिका घेता, हे कसलं विजय रॅली आहे? हे तर प्रसिद्धीसाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला स्टंट आहे असं मी म्हणेन। तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी 11 वाजता बैठक घेणार आहेत। त्यानंतर राज ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे। तर राज्य सरकारनं त्रिभाषा धोरणाचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर राज्यभरातून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू आहे। मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। राज ठाकरेंनी त्रिभाषा धोरणाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राज ठाकरेंची भेट घेऊन सरकारची भूमिका मांडली होती। मात्र राज ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी शिकवणं मान्य नसल्याचं ठासून सांगितलं होतं। राज ठाकरेंची आक्रमक भूमिका राज्यात निर्माण झालेला रोष पाहता अखेर सरकारनं जीआर रद्द केला। त्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट केलंय, इयत्ता पहिलीपासून 3 भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला असं ते म्हणतायत। सरकारनं या संबंधातील 2 जीआर रद्द केल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे। हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी। कदाचित या एकजुटीचा धसका सरकारनं घेतला असेल, पण हरकत नाही, ही भीती असली पाहिजे। अजून एक गोष्ट, सरकारनं पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे। मी स्वच्छ शब्दात सांगतोय, समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, परंतु हे असले प्रकार परत खपून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत। ही गोष्ट सरकारनं कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी। हा निर्णय कायमचा रद्द झालाय असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेनं पण हेच गृहीत धरलंय। त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारनं घ्यावी असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय। तर